2. सिद्धटेक रोडवरील श्री दत्तपीठ दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर धार्मिक वातावरणात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्री दत्त महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अभिषेकाने झाली. त्यानंतर 11 जोडप्याच्या हस्ते वेदमूर्ती श्रीराम शास्त्री गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तयाग संपन्न झाला. सायंकाळी आयोजित प्रवचनात वेदमूर्ती श्रीराम शास्त्री गुरुजी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करताना श्री दत्तगुरूंना नाथ व दत्त संप्रदायाचे आद्य गुरु मानले जाते असे सांगितले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त स्वरूप असलेले दत्तगुरू अज्ञानाचा अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देतात असे त्यांनी स्पष्ट केले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व, महर्षी वेदव्यासांचे ज्ञानकार्य तसेच आई-वडिलांनंतर जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचे स्थान याविषयी त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. प्रवचनानंतर श्री दत्तगुरू व श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर श्री व सौ शीतल माणिक घरत, शुभांगी गणेश भोसले, दीपाली प्रदीप माने आणि घनश्री हनुमंत जाधव यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत श्री दत्तपीठ दत्त मंदिराचे विश्वस्त बुवा सावंत, विलास बर्वे, नगरसेविका सौ स्वाती निलेश सावंत, राजेश शिंदे, निखिल सावंत आणि नरेंद्र सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुंडलिक चुंबळकर, बाळकृष्ण पंडित, निलेश सावंत, श्रीकांत जगदाळे, उमेश शितोळे, रतन बोधे, राहुल हजारे, पिंटू हजारे आणि एकनाथ कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे पौरोहित विनायक जोशी गुरुजी यांनी केले.